एक सांगू तारिणी, मला ना तुझी साथ नेहमीच हवी होती, पण ती हट्ट करून, कुठल्याही गोष्टीचा दबाव टाकून नाही. तू स्व इच्छेने माझ्याकडे यावं, माझी साथ द्यावी असं मला वाटायचं. प्रेम मागून मिळत नाही, ते असावं लागतं ना. तू जर माझ्या प्रेमात पडली नसतीस तर मी कधी तक्रार केली नसती. मी एक मित्र म्हणून कायम तुझी साथ दिली असती. पण जेव्हा मला कळलं की तुझ्या मनात सुद्धा त्याच भावना आहेत, तेव्हाच मी ठरवलं की तुला मी माझ्या मनातलं सगळं सांगून टाकणार, जे आजभर सांगू शकलो नाही आणि आज स्वतःला थांबवू शकलो नाही. तारिणी माधव बेलसरे, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मला आवडतेस तू, तुझा स्वभाव, तुझं वागणं, तुझं बोलणं, तुझं चालणं, तुझं बंदूक पकडणं, तुझ्यातला साधेपणा, तुझ्यातली धमक, तुझा प्रत्येकावर निरपेक्षपणे जीव लावणं, तुझा समजूतदारपणा, तुझा विश्वास, तुझा खरेपणा. गन लोड करत असताना तुझ्या सुंदर पापण्या अलगद उघड बंद होणं, उंदराला घाबरणं, जर कोणावर अन्याय होत असेल तर त्याला धडा शिकवणं, स्वतःला सांभाळणं आणि जगाला तारणं, तुझ्या हातचा स्वयंपाक, तुझं नकळत हात उशीखाली ठेवून झोपणं, साडीच्या निऱ्याही मोजून घालणं, परोपकारांचा कुठलाही हिशोब न ठेवणं, तुझी ना प्रत्येक छोटी गोष्ट मला आवडते. तारिणी, यू आर द बेस्ट थिंग एव्हर हॅपन टू मी. तुझ्याशी लग्न करणं हे स्वप्न होतं माझं, आणि आपलं लग्न होण्याआधी हे चित्र मी मनातल्या मनात कित्येकदा रंगवलं होतं. तू म्हणतेस ना की माझी ती खूप लकी आहे. खर तर लकी मी आहे, कारण माझ्या आयुष्यात तू आलीस तारिणी. जेव्हा या बांगड्यांची खरी हकदारी येईल ना, तेव्हा मी तिला या बांगड्या नक्की दे. बॉस, तू माझ्या सोबत असल्यावर ना सगळं जग सुंदर वाटतं मला, सगळे मिशन सोपे वाटतात, आणि सगळं आयुष्य आनंदी वाटतं. तू जेव्हा माझा हात हातात धरतेस ना, तेव्हा असं वाटतं की मी काही करू शकतो.